श्लोक 32. यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतं सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम्. अर्थ, हे पृथापुत्र अर्जुना, अनायासे प्राप्त झालेले, खुले झालेले जणू स्वर्गद्वारच असे हे युद्ध भाग्यवान क्षत्रियांनाच लाभते. विवरण पाहूया. खऱ्या क्षत्रियांना युद्ध करण्याची मनापासून इच्छा असते. तसेच युद्धभूमीवर मृत्यू आल्यास आपल्याला स्वर्गात स्थान मिळते, म्हणजेच मरणोत्तर स्वर्गप्राप्ती होते अशी त्यांची खात्रीच असते. म्हणून क्षत्रिय अशा युद्धाला कधीच नकार देत नाहीत. तो स्वतः तर आनंदाने युद्धाला जातोच, पण त्यांचे कुटुंबीय म्हणजे मातापिता, पत्नी व पुत्र त्याला युद्धाला जाण्यापासून परावृत्त करीत नाहीत, त्याला आनंदाने निरोप देतात. तो जरी युद्धात मरण पावला तरी ते त्याबद्दल दुःख करीत नाहीत. मात्र युद्धातून पळून गेलेल्या क्षत्रियाला इतर क्षत्रियांना आणि लोकांना तोंड दाखवणे अशक्य होते, कारण ते सर्व लोक त्याची चितू करतात, त्याला नावे ठेवतात, त्याला खरा क्षत्रिय मानत नाहीत. याच हेतूने श्रीकृष्ण सांगत आहेत की खरे भाग्यवान लोक जे असतात त्यांनाच असे युद्ध करण्याची संधी मिळते. ज्ञानदेव वर्णन करतात, अर्जुना झुंज देखे आताचे, हे हो का जे दैव तुमचे, की निधान सकळ धर्मांचे प्रगटले असे. क्षत्रिये बहुत पुण्य कीजे, ते झुंज ऐसे लाहीजे. मग अशी संधी अर्जुनाला तर सहज प्राप्ती झाली आहे आणि ती संधी अर्जुन वाया घालवत आहे. हे युद्ध यदृच्छेनेच प्राप्त झाले आहे असे श्रीकृष्ण सांगत आहे आणि ते खरेही आहे. यदृच्छा म्हणजे आपोआप, अनायासे, योगायोगाने, सहजगत्या असा याचा अर्थ केला जातो. तसे ते खरेही आहे. तरी सुद्धा या घटनेमागे काहीतरी एक निश्चित योजना असते, ती आपणास कळत नाही. ही योजना करणारी शक्ती म्हणजे नियती, विश्वाचे नियंत्रण करणारी शक्ती. ब्रह्मच असे नियंत्रण करते. यदृच्छा त्याची म्हणजे ब्रह्माची इच्छा. जेथे माणसाचे उपाय चालत नाहीत, प्रयत्न कमी पडतात, तेव्हा आपण म्हणतो की परमेश्वराची इच्छा असेल तसेच होईल. म्हणूनच महाभारत युद्ध हे श्रीकृष्णाने प्रयत्न करूनही टळले नाही. व्यासांचे प्रयत्नही वाया गेले, कारण ब्रह्माची इच्छा असते तसेच घडते. कृष्णाच्या किंवा व्यासांच्या हातात जे नव्हते ते त्यांचेहून श्रेष्ठ तर अशी जी शक्ती आहे त्याप्रमाणे ते घडले. तसे पाहिले तर विश्वातील सर्व छोट्या मोठ्या घटना या त्या परब्रह्माच्या इच्छेनेच घडत असतात. मानव केवळ निमित्त मात्र असतो. म्हणून अर्जुनाने नाही म्हटले तरी त्याला युद्ध करावेच लागेल, कारण ती परमेश्वराची इच्छा आहे. म्हणून श्रीकृष्णाने 11व्या अध्यायात त्याला सांगितले की निमित्त मात्रम भव सव्यसाचीन, तू फक्त निमित्त मात्र हो, बाकी सर्व गोष्टी त्या परमेश्वराच्या अधीन आहेत. इथे थांबूया. धन्यवाद.